आज बीड ते अहिल्यानगर अहमदनगर रेल्वे सेवेच्या शुभारंभाचा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला। या विशेष कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा, आमदार विक्रम काळेसह रेल्वे विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाभरातून नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले व बीड येथून सुटणाऱ्या पहिल्या रेल्वेत प्रवास करण्याचा ऐतिहासिक मान प्राप्त केला। प्रवासादरम्यान प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रिया भावना व्यक्त करताना अफाट आनंद व्यक्त केला। यावेळी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली। बीडला रेल्वे आलेली आहे, आपण पूर्ण जनता याच्यामध्ये सफर करत आहे प्रवास। आपण खासदार म्हणून काही पहिली प्रतिक्रिया काय आहे? हे बघा, बीड जिल्ह्यासाठी, बीड वासियांसाठी आज हा खूप आनंदाचा सुवर्ण दिवस आहे। या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं मराठवाडा जी रजाकारातून मुक्त झाला ते 17 सप्टेंबर 48ला भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतरही जवळपास 13 महिने 2 दिवस हा रजाकारामध्ये मराठवाडा होता। ती स्वतंत्र झाला तो 17 सप्टेंबर 1948ला चा दिवस आहे। ती मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आज होतं, त्याच्यामुळे बीडकरांना खूप आनंद आहे। आणि मला पण माझ्या जन्मापासून रेल्वे ऐकलेली, मी बालपणापासून तरी कमीत कमी तिचं आज स्वप्न माझं पूर्ण झालं, माझ्या पूर्ण बीडवासियांचं स्वप्न पूर्ण झालं। त्याच्यामुळं या सर्व प्रक्रियेमध्ये ज्या ज्या कोणी नेत्यांनी, कृती समितीत असणाऱ्या सर्व संघटना, सर्व कैलासवासी जे असतील काही ते, आणि जे मागच्या ज्या लोकांनी ज्यांनी खासदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री आणि ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार असे मानले पाहिजेत। आणि माझं भाग्य समजतो की आज बीडला रेल्वे कुणाच्या काळात आली तर माझ्या काळात आली, ती सुद्धा माझं भाग्य आहे। आणि तुमच्या सर्व जनतेने मला बीड जिल्ह्याच्या खासदार केलं। मी स्टेजवर सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसायची माझी अवकात होती का नाही, पण बीड जिल्ह्याच्या जनतेनं काय माझी अवकात आहे दाखवून दिली। त्याच्यामुळे बीड जिल्ह्याच्या चरणी नतमस्तक होतो आणि हे रेल्वेचा पुढचा प्रवास समर्पित करतो। मार्च 2026 पर्यंत परळीपर्यंत जाईल। म्हणजे आता ही स्वतंत्र आपल्या ह्याच्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी झाली। महाराष्ट्र जी संयुक्त महाराष्ट्र तुझी महाराष्ट्र 1 मेला 26 मे 1 मे 26ला ही रेल्वे आपली पुढे जाईल अशी अपेक्षा करू। तुमची प्रतिक्रिया काय? आज फार आनंद होतोय की बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा रेल्वे धावते। आज भारत देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष झालेत, तरी बीडकरांच्या नशिबी आजपर्यंत रेल्वे नव्हती। खऱ्या अर्थानं रेल्वेचं स्वप्न हे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी बघितलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं। आज हा जो आनंद आहे हा बघायला जर मुंडे साहेब असते तर फार मन म्हणजे प्रसन्न झालं असतं। आज हे शब्दबद्ध करणं कठीण आहे। अमर रहे, अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। मराठवाडा हा खूप दिवसापूर्वी म्हणजे जवळपास 13 महिने 3 दिवसांनी स्वतंत्र झाला होता भारताच्या स्वातंत्र्यानंतर, परंतु खऱ्या अर्थानं आज आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय अशी आमची भावना आहे। सर, तुम्ही प्रवास करत आहे, आता पहिल्या ट्रेनमध्ये ट्रेन निघालेली आहे, कसं वाटतं? आमच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे। आम्ही फक्त ऐकून होतो, इतिहासात शिकलो होतो की 1853 मध्ये ठाणे ते मुंबई पहिली रेल्वे धावली, पण आमच्यासाठी आज ही रेल्वे 17 सप्टेंबर 2025 ही तारीख यावी लागली। हे आमच्यासाठी खरोखर आज आनंदाचा क्षण आहे, म्हणून आज आमचं मन भरून आलेलं आहे। आज देशाचे प्रधान सेवक नरेंद्रभाई मोदी यांचा जन्मदिवस आहे आणि आज बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न साकार होत आहे। ही खरोखर आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे। अखेर बीडचं स्वप्न जे आहे, बीडला रेल्वे आलेली आहे। पहिली रेल आज उद्घाटनानंतर बीड रेल्वे स्टेशनातून निघालेली आहे। आमच्यासोबत काही प्रतिष्ठित प्रवासी आहे, त्यांची प्रतिक्रिया काय आहे? पहिल्यांदा बीडच्या रेल्वेमध्ये ते बसलेले आहेत। सर, आज बीडला रेल्वे आली, तुम्ही प्रवास करत आहात, नेमकं कसं वाटतंय तुम्हाला? आज अतिशय खूप आनंद होत आहे। मी असा भाग्यवान समजतो की मी बीड ते अहिल्यानगर या पहिल्या जो आपली रेल्वे चालली आहे त्याचा साक्षीदार झालेलो आहे। या खूप आनंद झालेला आहे। हे स्वप्न स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्वप्न होतं आणि सर्व नेत्यांनी जे प्रयत्न केले त्याचे आज फलित मिळत आहे। आता तुम्ही कुठेपर्यंत जाणार? हे 19 टप्पे आहेत, स्टेशन्स आहेत, तर नगरपर्यंत जाणार का? आम्ही नगरपर्यंत बसून जाणार, आम्ही तिथून येताना बसनं येणार पण नगरपर्यंतच बसून जाणार। स्वप्न हे स्वप्नच असतं,
बऱ्याच वेळेला स्वप्न प्रत्यक्षात उतरतं का न उतरतं, तसंच बीडकर सुद्धा एक आम्ही काय करत होतो, रेल्वेचं स्वप्नच राहतंय का काय अशा प्रतीक्षेत होतो. परंतु खरोखर आज आम्हाला बीडकरांना खूप मनस्वी आनंद आहे की स्वप्नच वास्तवात उतरले, सत्यात उतरले. त्याचा कायमस्वरूपी हा क्षण आमच्या अविस्मरणात राहील. हा त्याचा आनंद आहे तोपर्यंत कायमस्वरूपी आमच्या ह्याच्यात राहील. स्वप्न हे वास्तवात उतरले, सत्यात उतरले, त्याचा आनंद आम्हाला कायम राहील. रेल्वेमध्ये जात असताना काय भावना आहेत त्या प्रकट करायच्या? माझं नाव आहे रोहित भाले, मी बीडचाच आहे. आणि रेल्वे आली की लय आनंद आहे आम्हाला. आणि आमच्या अशी सुखुशीची बातमी आहे ही. रेल्वे ही बीडमध्ये आली, खूप आनंद झाला. हे मुंदे साहेबापासून रेल्वेचं चालू होतं, रेल्वे येणार, पण रेल्वेचा संघर्ष आज पूर्ण झाला आणि आज पुन्हा बीडला रेल्वे धावली. माझ्या जेव्हा रेल्वे मिनिस्टर होते त्यावेळेस आशा टाकीमध्ये झालेलो तेव्हापासून आम्ही आवर्जून तिथे उभा आणि आज रेल्वे स्टेशन जे उद्घाटन झाला तेव्हापासून आम्ही उपस्थित आहे. आणि बराच आनंद आम्हाला झालेला आहे, बीडपासून आनंद झालेला आहे की आज बीड शहरामध्ये रेल्वे चालू झाली. आणि शासनाला आणि आमचे खासदार आणि हे लोक प्रयत्न करीत होते, तुरुंगात गेलेले आहे जे ते सर्व अभिनंदन. हो हमारी ख्वाहिश है कि भीड़ से है तो मंदिर चालू हो जाना बहुत सोच क्षण है आज का। बहुत किए लोगों ने काकू, केसर काकू और इसके साथ में बहुत, उसके अलावा भी बहुत क्या मतलब काम करे, बहुत अच्छा काम करे रैली। मुझे आप लोगों को बताते हुए बड़े मसरत हो रही है कि आज लोगों में जो खुशी का माहौल है, लहर है। छोटे छोटे बच्चे भी बहुत खुश हैं क्योंकि उन्हें बहुत कम उम्र में अपने शहर में ट्रेन देखने को मिली। आज हमारे दादा वालिद ये सब चीज़ों से महरूम रहे। और शफीक फारूक साहब ने बोले मुझे कि मेरे दादा की ख्वाहिश थी ट्रेन में, लेकिन उनका भी इंतकाल हो गया, मेरे वालिद साहब का भी इंतकाल हो गया। कम से कम मेरे को तो बैठने को मिला। उनको बहुत खुशी हो रही है आज कि वो भी आखिरी नहीं बोलेंगे, काफ़ी ज़्यादा उम्र होने के बाद भी उनको ये शर्फ हासिल हुआ। लेकिन अलबत्ता हमारे बच्चों के लिए ये जो काम हुआ, ये जिन लोगों ने ये मेहनत की, हम उनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने हमारे शहर के लिए, ज़िले के लिए एक बहुत अच्छा काम किए। हम उनका तमाम शहरवासियों की तरफ से उनका शुक्रिया अदा करते हैं। और आज का जो माहौल है, बहुत शहर के अंदर खुशियाँ हैं, ज़िले के अंदर खुशियाँ हैं। और गंगा जमुना की जो तहजीब है वो आज हमको इस ट्रेन के उद्घाटन के मौके पे मिली। आज हमने देखे कि हम हिंदू मुस्लिम भाई दोनों मिलके साथ में सफ़र कर रहे हैं और सभी एक दूसरे से बहुत खुश है। किसी ने ऐसा इल्ज़ाम किसी के ऊपर नहीं लगाया या किसी का कुछ एलिगेशन नहीं हुआ। सब ने अपनी अपनी खुशी का इजहार करते हुए अच्छे से हमने आज वहाँ से बीड़ से बैठे और राजूरी, नौगन राजूरी ये बोल के एक देहात है, वहाँ पर हम उतरे और अपना सफ़र यहाँ पर मुकम्मल करें। अब यहाँ से हम अपने घर वापस जाएंगे।
गाडी खाली होणारे ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघंच जाणार. सेक्युरिटी दोघंच जाणार. त्यामुळे नका म्हणत होते ते चालू करायचं. सरकार एक्सप्रेस आहे ना यूट्यूब. या सगळ्यांचा मग काय आपला संध्याकाळी 10 वाजता